श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. आजचा विषय चित्तशुद्धी हा आहे. चित्तशुद्धी म्हणजे काय आणि ती कशी करायची असते. एकदा आमचे उपासना केंद्रामधले एक भक्त हिबळीला गेले होते. एका साधकांना भेटले आणि त्यांना सहज विचारलं त्याने की तुम्ही सांगा चित्तशुद्धी कशी करायची. तेव्हा ते साधक चटकन म्हणाले, चित्तशुद्धी करणारे तुम्ही कोण. तेव्हा त्यांनी साष्टांग नमस्कारच घातला त्यांना. खरोखर आहे, आपण स्वतःहून चित्तशुद्धी करू शकत नाही आहे. चित्तशुद्धी होत असते, भगवत कृपेने ती होत असते. मग नेमकं चित्त म्हणजे काय, चित्तशुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय हे आधी जाणून घेतलं पाहिजे. तर चित्तशुद्ध म्हणजे काय, चित्त म्हणजे काय आहे. तर मनुष्याचं शरीर हे आधी कशाचं बनलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत आणि 5 त्यांच्या तन्मात्रा यांनी या 20 तत्वांनी मिळून मनुष्य शरीर बनलेलं आहे. कुठले आहेत 5 ज्ञानेंद्रिय. ज्या इंद्रियांनी आपल्याला ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणायचं. म्हणजे काय, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा ही झाली 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे काय, ज्या इंद्रियांनी कर्म केलं जातं त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. म्हणजे हात, पाय, उपस्थ, पायू आणि वाणी. उपस्थ पायू म्हणजे जिथून आपला मल बाहेर टाकला जातो ते. म्हणून हात, पाय, उपस्थ, पायू आणि वाणी ही काय आहेत, 5 कर्मेंद्रिय. पंचमहाभूत काय आहेत, आकाश, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू ही 5 तुमची पंचतत्व आहेत. आणि 5 त्यांच्या तन्मात्रा म्हणजे काय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही झाली 5 तन्मात्रा. असे मिळून 20 तत्वांचं मिळून हे स्थूल शरीर बनलेलं आहे. थोडंसं मी तुम्हाला आज आधुनिक भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल. तर ही 20 तत्व म्हणजे हे आपलं जड शरीर, पार्थिव शरीर ज्याला म्हणतात, त्या जड शरीर या 20 तत्वांनी बनलेलं आहे. आणि ज्या वेळेला मनुष्य देह सोडतो त्यावेळेला हा देह अग्नीच्या स्वाधीन केला जातो. म्हणजे सगळी तत्व त्या त्या तत्वामध्ये मिळून जातात. अग्नितत्व अग्नितत्वात चाललं जातं, जलतत्व जलतत्वात चाललं जातं, वायुतत्व वायुतत्वामध्ये मिसळतं, पृथ्वीतत्व पृथ्वीतत्वामध्ये मिसळून जातं. आणि जे ही जी 5ही तत्व आहेत, अग्नी, पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी, या सगळ्या तत्वांमध्ये ते शरीर विलीन होऊन जातं. म्हणजे लक्षात आलं का, याला म्हणायचं जड शरीर, पार्थिव. हे 20 तत्वांनी बनलेलं आहे. यालाच आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर कॉम्प्युटर आपल्याकडे असतो, कॉम्प्युटर वापरतो आपण, त्याला ह्याला सगळ्याला कॉम्प्युटरची बाहेरची बॉडी असं म्हणायचं. आपण काय म्हणायचं, याला हार्डवेअर असं म्हणायचं याला. आता हा कॉम्प्युटर चालवायचा, आता या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग ह्या चालवण्यासाठी आतमध्ये सॉफ्टवेअर पण पाहिजे असतं. ते सॉफ्टवेअर असल्याशिवाय नुसता तो डबा काही कामाचा नाही आहे. त्याच्या आतमध्ये असलं पाहिजे की नाही. बरेचसे त्याच्यामध्ये कितीतरी ॲप्लिकेशन्स त्याच्यामध्ये असतात. ते सगळं असणं म्हणजे सॉफ्टवेअर असणं आवश्यक आहे. तसं आपला हा पार्थिव देह चालवण्याकरता आतमध्ये सूक्ष्म असे ड्रायव्हर्स असतात. त्या ड्रायव्हर्सला काय म्हणतात, ते जे 4 सूक्ष्म तत्व असतात त्याला काय म्हणतात, ते आहेत 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही ती 4 तत्व आहेत. आता या बाहेरच्या शरीराला स्थूल शरीर म्हणतात आणि हे जे 4 तत्व सांगितलेले आहेत यांना सूक्ष्म शरीर असं म्हणतात. जड शरीर आणि सूक्ष्म शरीर. आणि ह्या चौघांना मिळून अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं जातं. हे आहे अंतःकरण चतुष्टय. कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर. आता नुसतं हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, पण कॉम्प्युटर चालवणारा देखील कोणीतरी पाहिजे की नाही. तो मनुष्य म्हणजे आपण चालवत असतो. तद्वतच जड शरीर आणि सूक्ष्म शरीर हे चालवणारा कोणीतरी त्या ठिकाणी पाहिजे. तो चालवणारा जर कोणी असेल तर तो भगवंत आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. त्यालाच आत्मतत्व असं म्हणतात. ते म्हणजे खरं आपलं स्वरूप आहे. आपण त्या शरीरामध्ये असल्यामुळे हे जड शरीर, सूक्ष्म शरीर चालतं आहे. आपलं अस्तित्व फक्त त्या ठिकाणी पाहिजे आहे. लक्षात आलं तुमच्या. म्हणून आता तुमच्या असं लक्षात येईल की हे जड शरीर स्वतःहून काहीही करू शकत नाही. जडत्वाचा नियम आहे. काय आहे जडत्वाचा नियम, की कुठली जड वस्तू स्वतःहून चालत नाही. तिला काहीतरी फोर्स लागतो पाठीमागून चालवायला, तर ते वस्तू चालू शकते, बोलू शकते. तसं हे जे जड शरीर आहे हे स्वतःहून चालत नाही. मग याला चालवायला कोण प्रेरणा करताय, आतमध्ये बसलेली जी सूक्ष्म तत्व आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार,
या अंतःकरण चतुष्ट्याने हे 20 तत्वांचं भरलेलं शरीर चालवलं जातं. काय कसं करायचं, काय करायचं. उदाहरणार्थ आपण एखादी गाडी चालवतोय, समोर एखादा मनुष्य चटकन आला आणि आपण ब्रेक लावला, तेव्हा आपण काय म्हणतो, मी एकदम ब्रेक लावला नाही महाराज, तो लागला, तुमच्या नकळत लागला. समोर मनुष्य हा क्रिया इतक्या झटकन होतात की तुम्हाला विचार करायचा सुद्धा वेळ मिळत नाही. मनुष्य समोर आला की चटकन ब्रेक लागतो म्हणजे काय, हे काम कोणी केलेलं आहे? मनाने सांगितलं, समोर कोणीतरी आलंय, बुद्धीने निर्णय घेतला की एकदम ब्रेक दाबायचा आणि त्याप्रमाणे धडाधड 20 तत्वांना आज्ञा झाली आणि हातपाय दाबले गेले आणि ब्रेक लागला. लक्षात आलं? पण हे सगळं कोणाच्या अधिपत्याखाली चाललेलं आहे? आत्म्याच्या अधिपत्याखाली चाललेलं आहे. म्हणून आत्ताचा जो आपला मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये एवढंच जाणून घेणं गरजेचं आहे की हे शरीर 20 तत्वांनी बनलंय, हे चालवलं जातं अंतःकरण चतुष्ट्याच्या मार्फत, आणि या अंतःकरण चतुष्ट्याला सुद्धा चालवायला या संबंध देहामध्ये कोणीतरी लागतो, तो आत्मा आहे. तर आता या 24 तत्व आणि 25वं तत्व आत्मा आहे. तर ह्या 25 तत्वापैकी आता आपल्याला चित्त हे बघायचं आहे. काय आहे चित्त? काय काम करतं चित्त? तर चित्त म्हणजे त्या कॉम्प्युटरची असलेली हार्ड डिस्क आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क असते. आपण जे काही काम करतो, जे काही त्यामध्ये आहे, आपण काय काय सेव्ह करतो त्याच्यामध्ये, बऱ्याच वेळेला बरेच सिनेमे सुद्धा टाकून ठेवतो, काही कामाच्या गोष्टी टाकून ठेवतो, काही कंपनीचे रिपोर्ट्स आम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवतो. कितीतरी सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या आपली इन्फॉर्मेशन आपण गोळा केलेली असते ती सगळी आपल्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये जमा होते. ती जशी त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क आहे तशी आपली मनुष्य मात्राची जर हार्ड डिस्क काही असेल की ज्याच्यामध्ये सगळं काही स्टोअर केलेलं आहे तर ते चित्त आहे. चित्तामध्ये सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स असतात. किती प्रकारचे रेकॉर्ड्स असतात? ह्या जन्मीचाच नव्हे, आजपर्यंत जीव म्हणून आपण ज्या ज्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, जे जे जन्म आपण घेतलेले आहे, त्या जन्मामध्ये प्रत्येक कर्म आपण काय काय केलेलं आहे, त्या प्रत्येक कर्माचं रेकॉर्ड हे त्या हार्ड डिस्कमध्ये असतं. आता आपण म्हणतो की आपण मेल्यानंतर स्वर्गात किंवा कुठे जातो, तिथे आपल्या कर्मांचा हिशोब होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळतं, म्हणजे स्वर्गात जायचं की नरकात जायचं असं ठरतं. तर काय होतं, कसं चेक करतात ते रेकॉर्ड? ते रेकॉर्ड आपल्याकडेच आहे, ते हार्ड डिस्क आपल्याकडेच आहे. गेले की ते हार्ड डिस्क बघतात, बरोबर ही कर्म केली आहेत, अच्छा चला या नरकात जा, चला स्वर्गात जा, चला इकडे जा, हे कर्म करा. लक्षात आलं का? ह्या सगळ्या कर्माचं स्टोरेज आपल्या चित्तामध्ये आहे. अनेक जन्मांपासून ते चित्तामध्ये सगळं साठवलेलं आहे रेकॉर्ड, आणि ते ॲटोमॅटिक रेकॉर्ड होतं. ती सोयच तशी केलेली आहे. म्हणजे काय आहे? मनामध्ये संकल्प आणि विकल्प मन निर्माण करतं. बुद्धी त्याच्यावरती निर्णय घेते, करायचं की नाही करायचं हा निर्णय बुद्धी देते. आणि मग मन आणि बुद्धी मिळून एखादी क्रिया करण्यासाठी त्यांना ताकद लागते. ती ताकद मिळते अहंकारातून. आणि अहंकार म्हणजे मी आहे, हा जो अहंकार आहे, या अहंकाराने मन आणि बुद्धीने केलेले संकल्प विकल्प याप्रमाणे ते 20 तत्वांना आज्ञा देतात आणि शरीराकडून हवं ते कर्म करून घेतात. पण हे सगळं कर्म झाल्यानंतर ह्या कर्माची फळं कोणाला भोगावी लागतात? तर तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला ती फळं भोगावी लागतात. कशी भोगावी लागतात? कारण केलेल्या जे काही कर्म आहेत त्याचं इम्प्रेशन कुठे पडत असेल, म्हणजे रजिस्टर होतं ते कर्म प्रत्येक ठिकाणी. ते कुठे रजिस्टर होतं? ते आपल्या चित्तामध्ये रजिस्टर होतं. आता बघा, आपण रस्त्यावरून चाललेलो आहोत, अगदी कोणीतरी भेटलं आणि सहज बोलता बोलता आपला अपमान केला, कोणालाही न कळेल अशा शब्दात आपला अपमान केला, तर आपला असलेला आनंद बिघडतो आणि सारखं आपल्या डोक्यामध्ये ते फिरत राहतं. बघा, माझा अपमान केला, मला असं बोलले, मी तर काहीच केलेलं नाही, काही न करता सुद्धा माझ्या वाटेला हे आलेलं आहे, हे असं का झालं, असं का बोलले. रात्रभर दिवसभर झोप लागत नाही, साधारणपणे 24 तास 48 तास तरी आपल्या डोक्यामध्ये ते चाललेलं असतं. पहा, तेवढ्यात आपल्याला कोणी फोन केला किंवा कोणी आपल्याला भेटायला आलं तर आपण काय म्हणतोय? आत्ता माझ्याशी बोलू नका, माझं चित्त ठिकाणावर नाही. कळलं तुम्हाला? चित्त ठिकाणावर नाही म्हणजे काय म्हणतो आपण? ॲटोमॅटिक हे आपल्याकडनं बोललं जातं. चित्त ठिकाणावर नाही म्हणजे काय आहे? हे जे सगळं आपल्याबरोबर घडलेलं आहे, जे काही कर्म आपल्याबरोबर घडलेलं आहे किंवा आपण कोणाशी वाईट वागलेलो आहे, ह्याचे जे इम्प्रेशन्स तयार होतात ना, ही जे स्मरण आपल्याला राहत आहे ना, आपण क्रिया केलेल्या गोष्टीचं जे इम्प्रेशन आहे हे सारखं आपल्या डोक्यात असतं. त्याचं रजिस्ट्रेशन चित्तामध्ये होत असतं. एखादा कर्म केल्यावर तुम्हाला नसतं केलं तर बरं झालं असतं असं वाटायला लागतं, पश्चात्तापाची वेळ येते. हे सगळं रजिस्टर होतं आहे त्या हार्ड डिस्कमध्ये, म्हणजे चित्तामध्ये हे सगळं रजिस्टर होतं आहे. पहा, म्हणून चित्त काय काम करतं? सगळ्या प्रकारची, जेवढ्या प्रकारची आत्तापर्यंत तुम्ही मनुष्य म्हणून जन्म घेतल्यानंतर जेवढ्या प्रकारची तुम्ही कर्म केलेली आहे ती सगळी कर्म या चित्तामध्ये बरोबर रजिस्टर होतात.
आणि त्यानुसार पाप आणि पुण्य, तुमचा पुढला जन्म आणि काय, आणि मरण आहे का, मोक्ष आहे का, उद्धार आहे का, अधोगती आहे का, ऊर्ध्वगती, हे सगळं जे काही आहे ते त्या चित्तावरून ठरत असतं. म्हणून वाईट कर्म केली की चित्त मलिन होतं, हे लक्षात ठेवा. चित्त मलिन असण्याचं प्रमाण काय आहे की आपलं चित्त अशुद्ध आहे. चित्त अशुद्ध असल्याचं प्रमाण हे आहे की मी आणि समोरचा वेगळा असणे असं भासणं, तो निराळा आणि मी निराळा, माझं मन निराळं त्याचं मन निराळं, माझ्या डोक्यातले विचार निराळे त्याच्या डोक्यातले विचार निराळे, तो माझ्यापेक्षा वेगळा आहे हे वाटणं, हे चित्त मलिन असण्याचं लक्षण आहे. पण चित्त अशुद्ध असल्याचं लक्षण आहे. आणि चित्त शुद्ध असल्याचं लक्षण काय आहे? तो आणि मी एकच आहोत, आम्ही एका भगवंताचे आहोत आणि सगळीकडे भगवंतच भरलेला आहे. तो सुद्धा मीच आहे, मी सुद्धा तोच आहे. किंबहुना याच्यावर गेला तर आणखी तोही श्रीकृष्ण परमात्मा आहे, मीही श्रीकृष्ण परमात्मा आहे, हाही श्रीकृष्ण परमात्मा आहे, तोही श्रीकृष्ण परमात्मा आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंता, भक्तियोग निश्चित जाण माझा. सर्व जगामध्ये ज्याला भगवंतच भरलेला दिसतो त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं, त्याला म्हणायचं चित्तशुद्धी. ज्याला असं वाटतं की माझ्या प्रपंचामध्ये चालणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या इच्छेने होते आणि ती माझ्या कल्याणाचीच असते, असं खरोखर ज्याला मनापासून आतून वाटतं ना, आणि त्याला अनुभव येतो त्या गोष्टीचा की खरोखर भगवंत हे सगळं करतो आहे, त्याचं चित्त शुद्ध व्हायला लागलं असं समजायला हरकत नाही. किंबहुना त्याचं चित्त शुद्ध असतं असं समजायला हरकत नाही. अगदी आतून वाटलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया झाली पाहिजे. पहा कशी प्रतिक्रिया पाहिजे. भाऊसाहेब केतकरांची जशी प्रतिक्रिया होती तशी प्रतिक्रिया पाहिजे. किती म्हणून सांगू तुम्हाला उदाहरण त्यांचं. बघा, त्यांचा मुलगा तात्यासाहेब केतकर, तात्यासाहेबांचा मुलगा दिनकरराव लहान होते आणि ते अभ्यास करत नसत. त्यामुळे एकदा तात्यांनी त्यांना मारलं, की अभ्यास करत नाही म्हणून मारलं. तेव्हा भाऊसाहेब केतकर काय म्हणाले, तात्या अरे का मारतोस त्याला? तेव्हा ते म्हणले, भाऊसाहेब अहो अभ्यास नाही करीत तो. चटकन भाऊसाहेब काय म्हणाले, अरे महाराजांनी दिलाय ना तो, मग महाराज सांभाळतील. हे वाक्य ऐकल्यानंतर तात्यासाहेबांनी त्या दिवसापासून दिनकररावांना कधीही मारलं नाही, कधीही स्पर्श केला नाही, म्हणजे मारलं नाही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, भूमिका काय आहे, आपला जो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो ना, त्याच्यावरून आपलं चित्त शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे ठरत असतं. आपल्याकडे एक वेदांमध्ये वाक्य आलेलं आहे, शास्त्रांमध्ये उपनिषदांमध्ये वाक्य आले पहा, यथा दृष्टी तथा सृष्टी. परत एकदा सांगतो नीट ऐका, यथा दृष्टी तथा सृष्टी. जशी आपली दृष्टी असेल ना तसं जग आपल्याला दिसतं. ह्याच्यातलं मराठीत नेहमी म्हणलं जाणारं वाक्य काय आहे, कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं. म्हणजे काही जगात चुकीचं आहे का? नाही, अहो तुम्हालाच कावीळ झालेली आहे त्यामुळे जग तुम्हाला पिवळं दिसतं आहे. तसं तुमची दृष्टी जर का अशुद्ध असेल तर तुम्हाला जगामध्ये सगळीकडे अशुद्धता दिसेल. तुमची दृष्टी जर का शुद्ध असेल तर तुम्हाला सगळीकडे शुद्धताच दिसणार आहे. आता दृष्टी शुद्ध कोणाची असेल, ज्याचं चित्त शुद्ध असेल त्याची दृष्टी शुद्ध असते. डोळ्यातनं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे ते कळतं. डोळ्यामध्ये जर भरपूर समाधान भरलेलं असेल ना, ज्याला कसलीही अपेक्षा नसेल ना, त्याचं चित्त शुद्ध झालं असं समजायला पाहिजे. म्हणून मी मुद्दाम उदाहरणं देतो तुम्हाला. एकदा नेहमीचंच उदाहरण आहे. एकदा आमच्या उपासना केंद्रातले काका गोंदावल्याला गेलेले होते आणि गोंदावलेमध्ये फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथे मंदिराच्या बाहेर एक भिकारीण बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये चहाचा कटिंगचा ग्लास होता. अर्धा कटिंगचा ग्लास भरलेला होता आणि अर्धा पावाचा तुकडा तिच्या हातामध्ये होता आणि ती खात होती. त्या काकांना असं वाटलं की अरे आता ही अर्धाच ग्लास हिच्याकडे चहा आहे आणि अर्धाच पाव आहे, संध्याकाळी हिला जेवायला मिळेल की नाही कोणास ठाऊक. म्हणून त्यांनी त्यावेळेला खिशातून 10 रुपये काढले आणि ती जी बाई होती तिच्या हातामध्ये दिले पहा. तर ती हसली पहा आणि तिने काय केलं, ते 10 रुपये घेतले आणि काका इकडे या म्हणाले आणि त्यांच्या खिशात परत टाकली आणि चटकन काय म्हणाली, आपण खरोखर माझी काळजी करू नका म्हणाले, मला माझं सगळं महाराज बघतात. काय उत्तर आहे पहा. ज्याला संध्याकाळचं खायचं पडलेलं आहे, संध्याकाळी खायला मिळेल की नाही अशी जिची परिस्थिती आहे, ती बाई काय म्हणते, आपण काळजी करू नका, माझं महाराज बघतात, महाराज माझी व्यवस्था करतात. हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे महाराज, हे चित्तशुद्धीचंच लक्षण आहे. आपल्याला सगळं करता करविता राम आहे, परमात्मा आहे हे वाटणं, त्यांच्यावरती पूर्ण भरोसा असणं, हे चित्तशुद्ध असण्याचं लक्षण आहे. आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला महाराज सुरक्षित ठेवणार आहेत आणि महाराज माझं सगळं बघतायत आणि मला काहीही होणार नाही, मी महाराजांचा आहे आणि महाराज मला स्वस्थ ठेवतील,
हा भरोसा बाळगणे हे चित्तशुद्धीकडे टाकलेलं पाऊलच आहे. पहा, का आपण आपली चित्तशुद्धी करून घेऊ नये? प्रयत्न तर आपण करू शकतो, चित्तशुद्ध तर तिकडनं होईल, भगवंताकडून ते आपलं चित्तशुद्ध होईल, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ना. तर हे चित्तशुद्ध आहे का अशुद्ध आहे हे जे कळण्याचा मार्ग आहे ना, तो आपल्या दृष्टीवरून आहे किंवा आपल्या विचारांवरून आहे. ज्याची दृष्टी शुद्ध, ज्याची चित्त शुद्ध असतं, त्याची दृष्टी स्वच्छ असते, त्याचे विचार स्वच्छ असतात, त्याचं जगाकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन असतो तो अतिशय सकारात्मक असतो. त्याला कधीच कुठली गोष्ट निगेटिव्ह दिसत नाही जगामध्ये, त्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटीच दिसतात. सगळं पॉझिटिव्ह, काहीच वाईट दिसत नाही, सगळं पॉझिटिव्ह दिसतं. हे चित्त शुद्ध असल्याचं लक्षण आहे महाराज. आता हे चित्त अशुद्ध म्हणजे काय ते कळलं आणि चित्त शुद्ध म्हणजे काय हेही तुम्हाला कळलेलं आहे. विचारांमुळे जे विचार आपल्या चित्तात रजिस्टर झालेले असतात ते सारखे बाहेर येत असतात. विचारांच्या वृत्ती, ते अशुद्ध आणि मलिन चित्त आहे. याचाच अर्थ आज आपल्या सगळ्यांचं चित्त हे अशुद्ध आहे, मलिन आहे, कारण आपण एकमेकांना वेगळं समजतो आणि गुण दोष, सगळ्या प्रकारच्या वासना, गुण दोष, आरोप एकमेकांवर करत असतो, एकमेकांपेक्षा वेगळे असल्यामुळे. म्हणजे थोडक्यात आपण द्वैतात आहोत. हे चित्त अशुद्ध असल्याचं लक्षण आहे. आणि मी भगवंताचाच अंश आहे आणि सगळे माझ्या अवतीभोवती असलेले भगवंताचेच अंश आहेत आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळणारा भगवंत समर्थ आहे, ही आनंदाची परम उत्कर्षाची वृत्ती होणं हे चित्त शुद्ध असल्याचं लक्षण आहे. मग आता हे चित्त शुद्ध कसं करायचं? तर याला दोन मार्ग आहेत, सत्संगती आणि नाम. कसं? आता तुम्हाला सांगतो. नाम हे मार्ग कसा आहे, नामाने कशी शुद्धता होते पहा, तुम्हाला सांगतो. आता कर्मच करायचं आहे ना, मग आपण सारखे जर नामस्मरण करत बसलो, सारखं नाम घेत बसलो, तर भगवंताचं स्मरण आपल्याला सारखं होईल. भगवंताचं सारखं स्मरण झालं म्हणजे आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या साक्षीने, भगवंताच्या सानिध्यात, भगवंताच्या स्मरणात होईल आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक कर्माला भगवंताचा स्पर्श असल्यामुळे ते कर्म दिव्य होत जाईल. त्यामुळे तिथे चित्तशुद्ध आपोआपच होत जातं. का चित्त शुद्ध होतं? कारण भगवंत मुळात परमशुद्ध आहे आणि त्याचा आपल्याला स्पर्श झाला तर आपलं चित्तही त्याला कुठल्याही प्रकारे जोडल्या गेल्यामुळे चित्त शुद्ध होत जातं. आणि चित्त शुद्ध झालं की भगवंत आतमध्ये विराजमान होतो. मग भगवंताशी जोडलं कसं जायचं? कुठल्याही पद्धतीने तुम्ही भगवंताशी जोडले जा. अगदी कुठलंही नातं लावून जोडून घ्या किंवा काही. आता बघा, भगवंताचे किती भक्त होते? सीतामाता भगवंताचे भक्त होते, लक्ष्मण भगवंताचे भक्त होते, भरत भगवंताचे भक्त होते, हनुमान भगवंताचे भक्त होते. इतकंच नव्हे, राक्षसराज रावण सुद्धा रामाचा भक्त होता, भगवंताचा भक्त होता. पहा, नाही का? कुठल्या का कारणाने अटॅच असणं महत्वाचं आहे देवाशी. महाराज याला सुरेख उदाहरण देत असत की तुम्ही प्रेमाने अग्नीला स्पर्श केला काय किंवा रागाने अग्नीला स्पर्श केला काय? अग्नीचा जो गुणधर्म आहे तुम्हाला जाळणं, ते तो केल्याशिवाय राहत नाही, चटका बसल्याशिवाय राहत नाही. हे जसं आहे तसं कुठल्या का निमित्ताने प्रेमाने तुम्ही भगवंताची भक्ती करा किंवा चिडून आणि वैर भावनेने तुम्ही भगवंताची भक्ती करा, भगवंताचा जो गुणधर्म आहे तुमचा उद्धार करणं, ते तो केल्याशिवाय राहत नाही. आता रावणासारखं आपल्याला वैर करता येणार नाही भगवंताशी, म्हणून आपण भक्तांसारखंच भगवंताशी काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. आणि भगवंताशी अशा पद्धतीने आपण अटॅच झालो की आपले चित्तशुद्धतेला सुरुवात होते आणि ते नामस्मरणाने जमतं. दुसरं काय आहे? सत्संग. सत्संग म्हणजे काय आहे? रामकथा ऐकणे, भागवत कथा ऐकणे किंवा साधूची संगत केली की सोपं आहे, कारण साधूचं चित्त शुद्ध असतं, त्याची संगत आपण केली की आपलं चित्त ऑटोमॅटिक शुद्ध व्हायला लागतं, आपल्याला आणखी काही करावं लागत नाही. म्हणजे काय होतं? साधूच्या सानिध्यामध्ये काय काय चाललेलं असतं बघा. साधू स्वतः नामस्मरण करतो, तुमच्याकडून करून घेतो, कारण तिथे आपोआपच नामस्मरण होतं. सतत त्या ठिकाणी भगवंताच्या कथा ऐकायला मिळतात, त्यामुळे चित्त शुद्ध होत असतं. सारखं भजन तिथे होत असतं, आपणही त्या भजनामध्ये रंगून जातो त्यांच्यामध्ये, त्यामुळे चित्त शुद्ध होत असतं. आणि साधूंची दृष्टी इतकी दिव्य असते की त्यांनी आपल्याकडे नुसता दृष्टीचा कटाक्ष टाकला की त्यांची जी कृपा किरण असतात ते आपल्या आतमध्ये जातात आणि आपलं चित्त जे मळलेलं असतं ते शुद्ध होतं आणि आपण अतिशय चित्तशुद्धी आपली लवकर होते साधू संतांच्या ठिकाणी पडून राहिलो तर, कारण त्या ठिकाणी नामस्मरण भजन हे सगळं होत असतं. पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे नामाची संगत आहे, कारण नामच मुळात या सृष्टीचं उगम आहे. नामच मुळात सृष्टीचं उगम आहे, त्यातूनच सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे चित्त वगैरे हे सगळी गोष्टी नामातूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नामाची, नाम हे परमशुद्ध आहे, अगदी परमेश्वर, नाम म्हणजे परमात्माचा आहे, तो परमशुद्ध आहे. त्या नामाची जर सतत तुम्ही संगत ठेवली तर तुमचं चित्त हे ऑटोमॅटिक शुद्ध होत जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काही करायची गरज नसणार आहे.
म्हणून आपण आपला सारखं नामस्मरण आणि सत्संग याने चित्त शुद्ध करून घेतलं पाहिजे. याला प्रमाण काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे पहा. माझेनी अनुसंधाने देख चित्त जाळणे निशेष. म्हणजे काय होतं? चित्त जळून जातं माझं. तर तुम्ही अखंड स्मरण ठेवलं तर चित्त जळून जातं. म्हणजे काय होतं? चित्त शुद्ध होतं. कुठलीही गोष्ट अग्नीमध्ये जळवल्यानंतर ती शुद्ध होत असते. सोनं सुद्धा तापवावं लागतं, तापवून जाळून मग ते शुद्ध करून घेतात. तसं चित्त सुद्धा जळून गेलं अग्नीमध्ये, भगवंताच्या प्रेमाच्या अग्नीमध्ये. जर ते विरह अग्नी किंवा प्रेमाग्नीमध्ये जर जळून भस्म झालं तर ते चित्त शुद्ध होत असतं. परीक्षिती राजाने 7 दिवस भागवत ऐकून आपलं चित्त शुद्ध करून घेतलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. चित्त शुद्ध झालं की भगवंताचं दर्शन होतं आणि भगवंताची प्राप्ती होते, हे लक्षात ठेवा. म्हणून चित्त शुद्ध करून, खूप उदाहरणं आहेत पण आपला वेळ संपलेला आहे. चित्तशुद्धी करून घेणं सोपं आहे. म्हणून महाराज काय म्हणाले? ज्याला चित्तशुद्धी करायची आहे त्याने 3.5 कोटी रामनामाचा जप केला पाहिजे. हे शास्त्रसंमत आहे. अथर्वण वेदांतर्गत कली संतरणो उपनिषद म्हणून एक प्रकरण आहे. त्यामध्ये 3.5 कोटी जप केला असता, रामनामाचा 3.5 कोटी जप केला असता चित्त शुद्ध होतं, हे त्यामध्ये आलेलं आहे. म्हणून 3.5 कोटी रामनामाने महाराज म्हणाले तुम्हाला तुमच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय होईल? 3.5 कोटीने तुमचं चित्त शुद्ध होईल आणि तुमची जी कोणी देवता असेल, उपास्य देवता, ती तुमच्या आतमध्ये विराजमान होईल आणि तुम्हाला सगळं जग त्या भगवंताने भरलेलं आहे असं दिसायला लागेल आणि तुम्ही अतिशय प्रसन्न व्हाल, आनंदी व्हाल. चित्त शुद्ध असलेले साधू कसे असतात माहिती आहे का? अतिशय प्रसन्न असतात. आणि त्यांचं प्रधान लक्षण सांगतो. त्यांच्या जीवनामध्ये प्रधान लक्षण हेच आहे की भगवंतच सगळ्याचा करता आहे आणि तोच सगळं चालवतोय. त्यामुळे तो अतिशय मनाने स्वस्थ झालेला असतो. हे चित्त शुद्ध झाल्याचं लक्षण आहे. याची 2 उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. पहिलं उदाहरण, सियाराम बाबा म्हणून आहेत. नर्मदा परिक्रमाला कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल. सियाराम बाबा म्हणून आहेत. हे अनेक आहेत साधू संत, चित्तशुद्ध झालेले साधू संत अनेक आहेत. पण त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सियाराम बाबा ते दिवसभर नामस्मरण करत आणि दुसरं काय करत, सारखं दिवसभर रामचरित मानसची पोथी वाचत असत दिवसभर, बाकी दुसरं काही नाही. त्यांनी त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये फक्त रामचरित मानस या ग्रंथाचं पारायणच केलं. संपूर्ण उघडे राहत असत. आत्ता वय त्यांचं 102 103 आहे, अजूनही ते आहेत संपूर्ण उघडे. अगदी तुम्ही सियाराम बाबा म्हणून यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल. संपूर्ण उघडे, असे जटा बांधलेल्या, लंगोटी घातलेले आणि अतिशय कृश असं शरीर. रामायण वाचतायत, रामचरित मानस वाचतायत आणि रामचरित मानस वाचता वाचता त्यांचं चित्त शुद्ध झालं महाराज. कारण रामनाम त्याच्यामध्ये आहेत. रामचरित मानस वाचायचं, नामस्मरण करायचं, रामचरित मानस वाचायचं, नामस्मरण करायचं, असं करता करता कितीतरी वर्षांनी चित्त शुद्ध झालं. ते त्यांचा अनुभव सांगतात की ज्यावेळेला मी सुरुवातीला रामचरित मानस वाचायला लागलो, घर सोडलं, निघालो, तेव्हा खायचं काय, प्यायचं काय, ह्या सगळ्या चिंता माझ्यासमोर होत्या. पण मी एका रामावरती सगळं सोपवलं आणि रामचरित मानसची पोथी घेतली आणि एका झाडाखाली बसून रामचरित मानसची पोथी वाचू लागलो आणि आहा असं मला आनंद होत होता रामचरित मानस वाचताना. काही कालावधीने गावातले लोक यायला लागले आणि गावातले लोक ते बसून ऐकायला लागले आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते रोज मला सकाळी प्यायला चहा घेऊन येऊ लागले, दुपारी जेवणाला घेऊन यायला लागले, संध्याकाळी चहा घेऊन यायला लागले, रात्री परत जेवणाचं घेऊन यायला लागले. स्वतःहून मी कोणाकडे काही मागितलं नाही. मग माझ्या असं लक्षात आलं की मी रामचरित मानस आणि नामस्मरणाच्या माध्यमाने जर रामाला जोडलं गेलेलो आहे तर माझ्या योगक्षेमाची जबाबदारी ही आपोआप रामावर जाते. त्यामुळे राम हे सगळं करतोय. कालांतराने ते चहा वगैरे प्यायचे, जेवण वगैरे करायचे आणि हीच साधना त्याने अखंड चालू ठेवली. आणि आता ते काय करतात, आताही रामचरित मानस वाचतात, आताही नामस्मरण करतात आणि आता त्यांच्याकडे जे कोणी येतात त्यांच्याकडे अक्षय किटली आहे. त्या किटलीतला चहा कधी संपतच नाही. जेवढे हजारो लोक आले ते हजारो लोकांना चहा ओततात त्या पात्रामध्ये, पण त्यांचा चहा कधी संपत नाही महाराज. प्राप्त झालेली सिद्धी असेल भगवंताच्या कृपेने. पण सांगायचं तात्पर्य हे आहे, त्यांना कोणी पैसे दिले ना, तर समजा 100 रुपयाची नोट दिली तर ते फक्त काहीतरी पाहिजे म्हणून 10 रुपये काढून घेतात, 90 रुपये परत करतात. 1000 रुपये कोणी दिले तर 10 रुपये काढून घेतात, त्यातले 990 परत करून देतात. कितीही तुम्ही त्यांना पैसे द्या, ते फक्त 10 रुपये काढून घेतात, बाकीचे सगळे पैसे परत करतात. मग त्यांना विचारलं तुम्ही असं का करता? म्हणले मला कसलीच गरज नाही. मग म्हणले ते तरी कशाला ठेवता? तुम्ही काहीतरी दिलंय म्हणून तुम्हाला समाधान व्हावं म्हणून ते घेतोय. म्हणले नाही तर माझा त्याच्याशी काही संबंध नाही. हे चित्त शुद्ध आहे. कारण मला चालवणारा राम आहे, चहा काही मी पाजत नाहीये, चहा तुम्हाला माझा राम पाजतोय म्हणाले. त्यामुळे काही प्रश्न येत नाही. आणि एवढं अलौकिक प्रसन्नता आणि इतके अलौकिक त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान, हे सगळं काय आहे?
राम नामाने आणि भगवंताला चिकटल्यामुळे चित्त शुद्ध झाल्यामुळे भगवंताची प्राप्ती आहे आणि म्हणून हे अखंड समाधान आहे. आणि दुसरं उदाहरण आहे तपकिरी बाबा. पंढरपूरला तपकिरी बाबा होते. ते काय करायचे, आपल्या भीमा नदी जी आहे, चंद्रभागा नदी जी आहे त्याच्या काठावर बसलेले असायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला त्यांना काही नाही, स्वस्थ बसलेले असायचे. कोणी काही दिलं तर खायचं, कोणी काही दिलं तर प्यायचं, नाही तर स्वस्थ बसायचं. कोणी काही आले की त्यांच्याजवळ पैसे 10 रुपये दे, 10 रुपये दे असे मागायचे, पैसे मागायचे, पैसे दे, 10 रुपये टाक, 10 रुपये टाक. आणि दिवसभर असे पैसे झोळीत गोळा करायचे आणि संध्याकाळ झाली की चंद्रभागा नदीमध्ये ते सगळे पैसे टाकून द्यायचे, बुडवून टाकायचे. तेव्हा त्यांना विचारलं, तुम्हाला तर काही लागत नाही, मग तुम्ही लोकांकडून काय मागता? अहो म्हणले, सगळे पापी लोक फिरतात म्हणाले या ठिकाणी, त्यांचं थोडंसं पाप कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि लोकांना देण्याची काहीतरी सवय पाहिजे म्हणून त्यांच्याकडनं काहीतरी घेतो. या कागदांचा मला काही उपयोग नाही, ते नदीमध्ये टाकून देतो, त्यांनी त्यांचंच कल्याण होणार आहे म्हणाले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, मला कसलीच गरज नाही, कारण सर्व राम करता हे, पांडुरंग करता हे मला माहिती आहे. हे चित्तशुद्ध झालेल्या महापुरुषाचं लक्षण आहे. म्हणून चित्तशुद्ध करून घ्यायचं असेल तर कुठल्या तरी साधुसंतांच्या सहवासात त्यांना अखंड चित्ता, सत्संग करा आणि सगळ्यात श्रेष्ठ उपाय म्हणजे अखंड नामस्मरण करा. त्याने चित्त शुद्ध होईल आणि मन प्रसन्न राहील. सतत कुठलीही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला येऊ द्या महाराज, तुमचं चित्त अखंड प्रसन्न राहतं आणि तुमच्याजवळ आल्यामुळे इतरांचंही चित्त प्रसन्न राहतं, मन प्रसन्न राहतं. अशा प्रकारे चित्तशुद्धी करता येते. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर टाका. उद्या आपल्याला प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची सूचना मला आता अशी करायची आहे, आध्यात्मिक प्रश्न म्हणजे काय असा एक प्रश्न येतोय. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आता असं देईन. आध्यात्मिक प्रश्न म्हणजे आपल्या साधनेच्या आड जर आपल्याला काही अडचण येत असेल तर ते आध्यात्मिक प्रश्न आहेत. ते आध्यात्मिक प्रश्न त्याला म्हणतात. म्हणजे ते जर का तुमचे सुटले तर तुमच्या साधनेमध्ये तुमची प्रगती होईल. चिकित्सक प्रश्न शक्यतो विचारू नका, कारण चिकित्सा केली तर ती कितीही केली, चिकित्सा कितीही केली तरी त्याचा आपल्या साधनेला काही उपयोग होत नाही आहे. मग त्या प्रश्न विचारण्याचा काही उपयोग नाही. त्याच्यासाठी ग्रंथ आहेत, इतर सगळं आहे. साधनेमध्ये अडचण येईल असं जर का काही प्रश्न असतील तुमचे तर ते मला तुम्ही सांगा, मी त्याची उत्तरं देऊन आणि तुमच्या साधनेमध्ये त्यांनी प्रगती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून त्या प्रकारचे आध्यात्मिक प्रश्न तुम्ही विचारा कमेंट बॉक्समध्ये, त्याची उत्तरं तुम्हाला मी उद्याच्या प्रवचनामध्ये देईन. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.